आनंदाचं वातावरण होतं। स्टेजवर वधू वर हजर होते। लग्न सोहळा सुरू होता। त्याच वेळी एक जण तिथे आला आणि त्यानं नवरदेवावर चाकू हल्ला केला। पण तिथे असलेल्या वराडी मंडळींना त्याला रोखलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। ड्रोनच्या कॅमेऱ्यानं टिपलेलं हे थरारक दृश्य पहा। त्यानं धारधार चाकूनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तो तिथून पसार झाला, पण ड्रोननं त्याचा पाठलाग केला। अंगावर थरकाप उडवणारी ही घटना अमरावती शहरातली आहे। सोमवार रात्री 9:30 अमरावतीच्या बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुजल समुद्रे याच्या लग्नाची लगबग सुरू होती। त्याचवेळी आरोपी राघव जितेंद्र बक्षी स्टेजवर आला। त्यानं नवरदेव सुजलवर चाकूनं वार केले आणि त्यानंतर त्यानं तिथून पळ काढला। पण त्याचवेळी लग्न सोहळा कॅमेऱ्यात टिपणाऱ्या कॅमेरामनची नजर हल्लेखोरावर पडली आणि मग सुरू झाला हल्लेखोराचा पाठलाग। लग्न समारंभातून पळून जाणाऱ्या आरोपी राघव बक्षीचा ड्रोन मधून पाठलाग करण्यात आला। दरम्यान नवरदेवाच्या पित्यानं हल्लेखोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण चाकूचा धाक दाखवून आरोपी राघव दुचाकीवरून पसार झाला। त्याच्यावर हल्ला केल्या हा आरोपी लगेच कार्यालयाच्या बाहेर पळाला। कार्यालयातील नवरदेवाच्या नातेवाईकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पळून गेला। आणि या प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यामध्ये 586/25 कलम 109(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी राघव आणि सुजल यांच्यात मैत्री होती, पण किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता। त्याचा सूड घेण्यासाठी आरोपी राघवनं बोहल्यावर चढलेल्या सुजलवर जीवघेणा हल्ला केला। त्या रिसेप्शनचा कार्यक्रम सुरू असताना त्याचा मित्र राघव जितू बक्षी हा त्या ठिकाणी गेला आणि त्याने चाकूने त्याच्या स्वतःच्याच मित्राला म्हणजेच नवरदेवाला चाकूने त्याच्या कमरेवर आणि पायावर हल्ला केलेला आहे। आणि याबाबत त्याची 2-3 दिवसांपूर्वी किंवा आधी जुन्या वादाच्या कारणावरून यांनी त्याच्यावर असा हल्ला केला। पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राघव बक्षीवर गुन्हा दाखल केलाय। किरकोळ कारणातून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे। संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।